नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. ठरलं तर मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता सायली आणि अर्जुन मित्रांनो मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांच्या घरी येतात. आता ते घराकडे सायली एकटक पाहते. अर्जुन तिला विचारतो की सायली, अगं या घराकडे बघून तुला काही आठवते का? तेव्हा आता सायलीला मात्र आपल्या लहानपणीच्या कोणत्याही आठवणी आठवत नाही आणि जो कायम होणारा त्रास आहे आपल्या प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांना बघितल्यानंतर तिला तो होत असतो. तर आज मात्र तिला कोणतेही असे हावभाव तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्यानंतर मात्र सायली फक्त पाहतच असते. तर इकडे आता ही मैनावती अजूनपर्यंत डायनिंग टेबलवर बसलेली असते. आता प्रिया तिच्या जवळ येते. आता मात्र मैना ही टेन्शन मध्ये असते. तर प्रिया मुद्दाम तिला विचारते की मैना काकू, अहो काय झालं? काही टेन्शन मध्ये आहात का तुम्ही? काही प्रॉब्लेम झालेला आहे का? तर मैनावती रागाने प्रियाला म्हणते की हे बघ काही नाही, आणि तुला काय करायचं ग? कायम सगळ्याच्या मध्ये येत असते आणि देखावा दाखवते. प्रिया तर हसते आणि म्हणते की बरं, मला काय करायचं आहे जाऊन द्या. आणि कारण मी जरा आता ड्रायव्हिंग साठी निघत होते, विचार करत आहे की जरा नाटकाच्या थिएटर पर्यंत जाईल आणि तेथूनच मागे येईल. प्रिया मुद्दाम आता ह्या मैनावतीला तिकडे जाण्यासाठी हा प्लॅन तिने आखलेला असतो आणि मुद्दाम ही सर्व मैनावती समोर ती म्हणते. तर मैनावतीला असं वाटतं की आता प्रिया आपल्या घराकडेच तर जात आहे. आणि लगेच आता खुश होत प्रियाला थांबवते आणि विचारते की काय ग, तू तिकडे नाटकाच्या थिएटरकडे चाललेली आहे का? आणि आमचं घर सुद्धा तिकडे आहे. तर प्रिया म्हणते की हो, तुम्हाला जायचं आहे का तुमच्या घरी? त्यावर आता लगेच मैनावती म्हणते की हो ग, आत्ताच माझ्या मुलीचा फोन येऊन गेला, आमच्या घरामध्ये चोर शिरलेत, चोर. तेव्हा लगेच आता प्रिया मुद्दाम तिला आणखीन टेन्शन वाढवते आणि म्हणते की अहो, तुमचं दुकान सुद्धा आता तेथेच आहे, तर जे आता हे चोर घरासोबत दुकान सुद्धा लुटून नेणार तर. आणि हे बघा, मी तुम्हाला सांगते अहो, आजकालचे चोर आहे तर साधी सेफ्टी पिन सुद्धा सोडत नाही. बापरे, म्हणजे आता तुमचं सगळं काही दुकान ते अगदी चोरून नेतील. आणि जेव्हा तुम्ही तेथे जाताल तेव्हा तेथे बघताल की काय फक्त उघडदार आणि रिकाम्या त्या भिंती असतील. तेव्हा लगेच आता मैनावती थोडस रडते आणि म्हणते की ए टवळे, अगं जरा थोडस शुभ बोल. एकतर अगोदर टेन्शन आलेलं आहे, धडधड होते माझ्या छातीमध्ये. तर प्रिया आता मुद्दा म्हणते की अहो, मी तुम्हाला तेच सांगते, कारण मी जर असते तर लगेच तिकडे माझ्या घरी गेले असते जर अशी चोरी होत असती तर. आता मुद्दाम मैनावतीला तिकडे घेऊन जाण्यासाठी प्रिया म्हणते की चला तर मी तुम्हाला तिकडे घेऊन जाऊ का? मैनावती म्हणते की हो, मला तर तिकडे जायचंच आहे. घेशील म्हणजे नेशील ना तू तिकडे? प्रिया म्हणते की अहो, मग तुमच्या संकटाच्या वेळेस जर मी तुम्हाला मदत नाही करणार तर मग आणखीन कोण करणार? मैनावती तर लगेच खुश होते आणि चल चल पटकनी असं ती प्रियाला म्हणून. प्रिया तर आता तिला तेच हवं असतं की कुठे ती आता मैनावतीला घेऊन तिकडे जाईल आणि सायली अर्जुनला आता रंगे हात पकडेल म्हणून. त्यानंतर आता साक्षी ही सचिनला घेऊन आपल्या घरी येते आणि त्याला बसायला सांगते. तेव्हा आता साक्षी परत विचारते की आता मात्र सगळ्या फ्रेंड्सला भेटून तर झालेलं आहे ना, मग आपल्याला मात्र लंच किंवा डिनर बाकी तर नाही ना? तर सचिन आता हसतो आणि म्हणतो की राईट, आता नो कमेंट्समेंट, नो फ्रेंड्स, आता फक्त यस आणि यस. तेव्हा आता साक्षी पाहते आणि विचारते की म्हणजे काय? तेव्हा आता सचिन म्हणतो की समीरा आणि सचिन. तेव्हा आता साक्षी हसते, नाईस असं म्हणते आणि एक काम करते, मी आपल्या दोघांसाठी मस्त जेवण ऑर्डर करते. आणि हे बघ ना, अरे ऐक ना जरा, एखादी फिल्म बघता बघता आपण मात्र जेवण करूयात. तेव्हा आता सचिन म्हणतो की अगं सॅम, प्लीज ऐक ना, अगं खरंच ऑलरेडी माझं पोट खूप भरलेलं आहे. तर अगं हे बघ ना, माझ्या मित्राच्या बायकोने मात्र अगदी मला फोर्स करून करून इंडियन फूड खायला घातलं. आता सचिन मुद्दाम खोटं बोलतो आणि त्याच्या मुलाने मात्र मला 2 चॉकलेट सुद्धा दिली, त्यामुळे खरंच आय एम फुल. त्यामुळे ऐक ना प्लीज, तू तुझ्यासाठी जेवण ऑर्डर करते का? तेव्हा आता साक्षी म्हणते की अरे यार, अरे तू जेवण सुद्धा आलास आणि वर त्याच्या मुलाने दिलेली चॉकलेट सुद्धा खाऊन आलास, आणि खरंच गुड, खरंच फॅमिली मॅन, अगदी लकी. तेव्हा मात्र आता लगेच सचिन सांगतो की हो, माझ्या वयाचा आहे तर तो, आणि त्याला 2 मुलं आहेत तर. तेव्हा आता साक्षी त्याला विचारते की सचिन, अरे तुझं लग्नाबद्दल काय विचार आहे? तर तेव्हा सचिन तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर आता इकडे प्रिया ही मैनावतीला घेऊन गाडीमध्ये बसवते. मैनावती गाडीमध्ये बसते आणि प्रियाला म्हणते की चल
अगं बाई चल लवकर. प्रिया साया मैनावतीवर ओरडते की तेथे जो बेल्ट आहे ना तो लावा. तर मैनावती विचारते की कुठे आहे ग. तर प्रिया रागाने मैनावतीला बाजूला करते आणि तो बेल्ट तिला लावायला देते. आता बेल्ट लावल्यानंतर मैनावती म्हणते की अगं तुझ्या मनासारखं झालं ना, मग चल ना लवकर आता. प्रिया आता रागाने अगदी स्पीड मध्ये गाडी चालवते. मैनावती अगदी घाबरलेली असते की आपल्या घराचं काय होईल, सगळं काही अगदी चोरून तर नेलं नसेल ना याचं तिला टेन्शन असते. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन आता घराजवळ येऊन पोहोचतात. आता सायली कुलूप उघडत असते आणि तोपर्यंत प्रिया मात्र मैनावतीला गाडीतून घेऊन आता तिकडेच येत असते. त्यानंतर आता इकडे साक्षीने जो प्रश्न विचारला की लग्नाबद्दल काय, त्यावर तर सचिन म्हणतो की आय नो, आणि हे बघ अशीच आहे मी, म्हणूनच तुला मी डायरेक्ट विचारते, अरे लग्नाबद्दल तू काय विचार करतोस. त्यावर तर सचिन म्हणतो की वेल, आणि हे बघ लग्न करण्याचा विचार तर आहे माझा, पण हे बघ कारण मला माझी आयडियल पार्टनर अजून भेटलेलीच नाही. हे ऐकून आता साक्षी विचारते की काय म्हणतोस, म्हणजे तुला अजून अगदी तुझी आयडियल पार्टनर भेटली नाही तर, म्हणजे हेच बघ, अरे तू इतका हँडसम मुलगा आहेस, डॅशिंग आहे, चार्मिंग आहे, आणि त्याला सुद्धा अजूनपर्यंत कोणतीही पार्टनर नाही भेटली. बरं असो ठीक आहे, मला एक गोष्ट सांग बरं, तुला लाईफ पार्टनर कशी हवी आहे. तेव्हा सचिन साक्षीकडे बघतो आणि म्हणतो की स्मार्ट, ब्युटिफुल आणि अगदी परफेक्ट. तर मग साक्षी विचारते की अरे पण तुला कॅनडामध्ये किंवा इथे अजूनपर्यंत कोणतीही मुलगी नाही भेटलेली का. सचिन म्हणतो की नो. आता सचिन खोटं बोलतो कारण त्याला साक्षी बरोबर लग्न करायचं असतं, साक्षीला फसवायचे असते. तेव्हा आता सचिन म्हणतो की हे बघ अगं मी खूप बिझी होतो, त्यामुळे हे असल्या काही कारणामध्ये मला वेळच नाही मिळाला. म्हणजे ह्या असं मुलींसाठी काढून मात्र प्रेमात पडावं, तर अशी मुलगी मला या अगोदर भेटलीच नव्हती. तर साक्षी त्याच्याकडे बघत विचारते की अरे भेटली नव्हती म्हणजे काय, आता ती तुला भेटली का. तर आता सचिन थोडासा लाजतो आणि म्हणतो की भाई, आणि हे बघ अगं आपण एक काम करू, लॉंग ड्रायव्हिंगला जाऊयात आणि मस्त आता गप्पा करूयात, आणि येताना मात्र आपण तुझं डिनर आहे ना तर ते पॅक करू. तेव्हा लगेच आता साक्षी खुश होते आणि म्हणते की खरंच तुझा प्लॅन अगदी ग्रेट आहे. तर आणि हे बघ मी चेंज करून येऊ का. तर आता सचिन म्हणतो की बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तू आहे तशी सुंदर दिसतेस. असे बोलून आता लगेच साक्षी ही आत जाते. तेव्हा लगेच आता हा कुणाला तरी म्हणजे अस्मिताला मेसेज करतो की मी पोहोचलो म्हणून. त्यानंतर आता इकडे सायली आणि अर्जुन आता त्या रूम मध्ये घुसतात. आता रूम मध्ये अंधार असतो. आता बाहेर म्हणजे ते दरवाजा लावून घेतात आणि आता अर्जुन आहे तर तो मात्र लाईट ऑन करतो. किंवा आता अर्जुन सायलीला म्हणतो की हे बघ बाहेर जे दुकान आहे तर ते तुला आठवत असेल बहुतेक, आणि तू असताना ते दुकान होते किंवा नाही होत मला नाही माहिती, पण हे घर बघून तुला काही फील होते का, तुला काही आठवते का. आणि हे बघ हे कपाटाकडे बघ, नक्की तुला काही आठवत असेल. आठवते का सायली. पण सायलीला आता एकही लहानपणची आठवण आठवत नाही, कारण सायलीचं लहानपण येथे अगदी गेलेलंच नसतं. तेव्हा आता अर्जुन तिला आठवण्यासाठी खूप प्रयत्न करायला सांगतो. अर्जुन तिला परत म्हणतो की हे बघ अगं काही लहानपणी तुझ्या वस्तू तू कपाटामध्ये ठेवत असतील, खेळणी वगैरे, काही आठवते का तुला. आता मात्र अर्जुन खिडकीजवळ येतो आणि म्हणतो की हे बघ ह्या विंडोकडे बघ, नक्की तुला काही आठवते का. सायलीला काही आठवत नसतं, ती अगदी बघतच असते आणि आठवण्याचा प्रयत्न करते, परंतु येथे काही क्षण तिचे घडलेलेच नसतात. तर आता अर्जुन तिला म्हणत असतो की बघ ह्या विंडोकडे बघ, या खिडकीतून मात्र तू फ्रेंड्सला हाय किंवा मस्ती वगैरे केली असेल. आणि तेव्हा मात्र आता अर्जुन शिलाई मशीन जवळ येतो आणि म्हणतो की हे बघ या सिलाई मशीनकडे बघून तुला काही आठवते का सायली, लहानपणी तुझ्या आई बाबा यावर बसून काम करत असतील. सायली सगळ्या वस्तूंकडे अगदी बारकाईने पाहते, परंतु एक सुद्धा तिची वस्तू आहे तर ती आठवणींची नसते. तेव्हा आता अर्जुन दुसऱ्या खिडकीजवळ येतो आणि म्हणतो की हे बघ ह्या विंडो जवळ येऊन लहानपणीच्या काही आठवणी तुला आठवतात का. आणि बघ ना सायली ही टीव्ही, तू लहानपणी टीव्हीवर काही कार्टून वगैरे बघत असतील, आणि तेव्हा मात्र तेथे त्यांचा एकत्रीचा फॅमिली फोटो असतो. आता सायली तर यामध्ये नसतेच. तेव्हा आता अर्जुन तो फोटो दाखवतो आणि म्हणतो की हे बघ मिसेस सायली, अगं हा फॅमिली फोटो आहे, याकडे बघून तुला काही आठवते का लहानपणचं काही. म्हणजे नाही, हे बघ तुम्ही एकत्र येऊन फोटो काढले, एकदम मस्त असे. तेव्हा आता तेथे ठेवलेला कप्प्यावरचा रेडिओ घेतो, सायलीला दाखवतो आणि सायलीला म्हणतो की हे बघ हा रेडिओ, काही अगदी लहानपणीचं गाणं वगैरे तू ऐकत असशील. आणि त्याजवळचं ते खेळणं घेतो आणि म्हणतो की सायली हे खेळणं, या खेळण्याबरोबर तू लहानपणी खेळत असशील, बघ ना नीट आठव, काहीतरी तुला नक्की आठवेल.
विचारतो की सायली आठवले का? तर सायली म्हणते की नाही हो अर्जुन सर, मला खरंच काही आठवले नाही हो. आणि मुळात म्हणजे मला इथे काही जाणवत तर नाहीच. आपल्या घरामध्ये जशी आपुलकी मला वाटत असते तशी आपुलकी मला इथे काहीच खरंच वाटत नाही. आणि माझ्या लहानपणीच्या खुणा इथे असतील असं सुद्धा मला नाही वाटत. तर त्यानंतर आता प्रिया खूप स्लो अशी गाडी चालवत असते. तर मैनावती ओरडते, अगं हे सर्व टुकू काय सुरू आहे? अगं चल ना, बैलगाडी सारखी का चालवते गाडी? जरा अगदी फास्ट चल. तर प्रिया आता मैनावतीवर ओरडते, का ग गाडी इतकी फास्ट अगदी चालवायची आहे का तुला? आणि ऍक्सिडेंट करायचा आहे का? आणि मी फास्टच चाललेले आहे, तुला काय समजतं? आणि असे बोलतात जसे काही यांना अगदी अनुभव आहे, जसा जन्मच यांचा विमानात झालेला आहे असं बोलतात. तेव्हा मैनावती ओरडते. मैनावती म्हणते की हे बघ अगं, तिकडे माझं घर आहे तर ते चोर लुबाडतात, त्यामुळे तू अगदी ही गाडी आहे ना जरा पटपट चालव, अगदी जीप चालवल्यासारखं चालू नकोस. तेव्हा मात्र आता मैनावती सुद्धा अगदी प्रियासारखीच असते, कुणाचं काही ऐकून घ्यायला ती तयार नसते. आता प्रिया मनात म्हणते की ही बाई आहे ना तर ती माझीच आई आहे हे सिद्ध हिला पावलोपावली करायचं असतं. खरंच ही सुद्धा कुणाचं काही ऐकून घेत नाही. तर तेव्हा मात्र आता प्रिया मुद्दाम गाडी इतकी फास्ट काढते जेणेकरून आता मैनावती इकडून तिकडे आणि तिकडून तिकडे होत असते, व्यवस्थित तिला बसता सुद्धा येत नाही इतकी आता ही प्रिया रागाने गाडी फास्ट काढते. त्यानंतर आता इकडे सायली ही अर्जुनला म्हणते की हे बघा, या घरामध्ये आई बाबांविषयी माझ्या काही आठवणी आहेत, असं एकही आठवण या घरामध्ये नाहीत. आणि नक्की हेच माझे आई बाबा आहे असे आणखी काही आता वस्तू असतील तर त्या आपल्याला शोधावे लागतील. आणि हे बघा सर, लहानपणीच्या जरी खुणा नसतील ना तरी सुद्धा आपल्याला ते शोधावे तर लागतीलच. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हो सायली, आपण शोधूयात, परंतु आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे आणखीन वेळ व्हायला घालायला नको, चल लगेच शोधूयात. म्हणून सायली आणि अर्जुन मात्र टेबल वगैरे आता तेथील जे कपाट वगैरे आहे सगळं काही चेक करतात, जेणेकरून काही आता अशी वस्तू सापडेल की जी लहानपणीच्या अगदी सायलीच्या आठवणीत असेल. आणि दोघे आता शोधत असतात. तर इकडे आता मैनावती प्रियाला म्हणते की अगं हे बघ, इतकी फास्ट स्पीडने गाडी कशाला चालवते? अगं जरा हळूच चालव. मी तुला गाडी ही फास्ट चालवायला सांगितली होती, विमान उडवायला नव्हतं सांगितलं. तरी सुद्धा प्रिया अजून काही गाडीचा स्पीड कमी करत नसते. तर आता मैनावती ओरडत असते की अगं जरा हळूच चालव. आणि तेवढ्यात आता समोरून एक गाडी येते. आता मैनावती ओरडते की अगं समोर गाडी बघ. आता मैनावतीला खूप टेन्शन येते, कारण कुठून हिच्या गाडीमध्ये बसली असेल. एकतर गाडी सुद्धा अजूनपर्यंत स्पीड काही हिने कमी केलेलं नाही, म्हणून मैनावतीला आता खूप भीती वाटत असते. आणि मैनावती जोरात आता प्रियावर ओरडत असते. आता दोन्हीकडे अगदी आपले हात टांगून धरून बसते आणि ओरडत असते की अगं तू माझा जीव घेते की काय? आता मैनावतीला खूप टेन्शन येते. प्रियाचा गाडीचा स्पीड अजूनपर्यंत कमी नसतो, ती तर आणखीनच रागात गाडी आणखीन फास्ट चालवत असते. आणि मैनावतीचा जीव अगदी टांगणीला लागलेला असतो आणि ती जोरजोराने ओरडत असते की प्रिया जरा गाडी ही अगदी कमी स्पीडने कर. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन इकडे त्यांची अजून शोधाची सुरूच असते. आता प्रत्येक ठिकाणी आता कोपरा ते शोधत असतात. त्यानंतर आता इकडे प्रियाच्या गाडीचा स्पीड अजूनपर्यंत काही कमी नसतो, परंतु आता होते तर काही. आता मात्र शेवटी प्रियाची गाडीच अचानक रस्त्यात बंद पडते. प्रियाला तर आणखीन टेन्शन येते. तेव्हा आता गाडीला नेमकं काय झालं असेल, काय प्रॉब्लेम आला असेल, म्हणून प्रिया आपला सीट बेल्ट घालते आणि आता खाली उतरणार तोच लगेच मैनावती प्रियाचा हात धरते आणि म्हणते की अगं माझं सुद्धा काढ, खाली कशाला उतरतेस? अगोदर माझा काढ सीट बेल्ट. ए बाई, अगं सोड ना मला पण, अगं माझं सुद्धा सोडव. आणि काय टेन्शन आहे, कसं सोडवायचं आता हे? म्हणून मैनावतीला काही आता सीट बेल्ट सुद्धा सोडवता येत नाही आणि ती जोरजोराने ओरडत असते. तेव्हा आता प्रिया इकडून तिकडून पाहते की नक्की गाडीला काय झालं असेल. आणि तेवढ्यात आता इकडून आता आल्यानंतर तिला समजते की गाडीचा टायर पंक्चर आहे. तर डोक्याला हात लावते. प्रिया तर खूप वैतागते. आणि तेवढ्यात मैनावती सुद्धा गाडीच्या खाली उतरते आणि विचारते की काय झाले? आणि बघते तर काय गाडीचा टायर पंक्चर असतो. मैनावती डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे कर्मा माझ्या, अगं हे बघ, अगं तुझ्या गाडीचं चाक बसलेलं आहे, आता काय करायचं बरं? तेव्हा आता प्रिया लगेच म्हणते की थांबा, मी रोड साईड असिस्टंटला कॉल करते. ती गाडीतून आपला मोबाईल काढत असते. तर आता मैनावती विचारते की काय, कुणाला कॉल करतेस? प्रिया मात्र आता आपला मोबाईल घेते. तर मैनावती आता खूप ओरडत असते की अगं पोरी तू काय करतेस, कुणाला कॉल करतेस?
आणि अगं तिकडे चोर माझं सगळं काही घर लुटून नेतील, मला घरी जायचं आहे आणि तू इकडे कुणाला कॉल करत बसलीस? आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की आता मी काय करू, आणि परत प्रियावर ओरडते की अगं हे बघ, अगं मला घरी जायचं आहे, तू घरी सोड ना. तर प्रिया म्हणते की हे बघा थांबा. तर आता मैनावती ऐकायला तयार नसते. काय सांगू, काय थांबू, आम्हाला घरी सोड. तर प्रिया आता जोरात ओरडते की अहो थांबा. प्रिया जोरात ओरडते की एकतर अगोदरच कोणी येथे फोन उचलत नाही आणि तुमचं काही अगदी टेन्शन देण्याचं काम सुरू आहे. तर आता मैनावती म्हणते की कोण तर तुझा फोन उचलणार, आणि कुठून मला सुचलं की हिच्या या खटाऱ्यात मी बसले म्हणून, आणि काय करू, मला घरी जायचं आहे, कोणीतरी मला घरी सोडवा, मला घरी जायचं आहे, मला घरी सोडवा कोणीतरी, म्हणून मैनावती खूप ओरडत असते. तर आता प्रिया ही आपल्या मनात म्हणते की आता मात्र ह्या गाडीला आत्ताच बंद पडायचं होतं का? एकतर अर्जुन आणि सायली तिकडे अगदी घरामध्ये सर्व काही शोधतील आणि जर त्यांच्या हाती जर काही सापडले तर मात्र अवघड होईल, आणि मीच ह्या लोखंडाची मुलगी आहे हे मात्र ते सिद्ध करतील. परंतु आता किती काही झाले तरी त्या अगोदर मात्र मैनाला मला तिकडे घेऊन जावेच लागेल असा विचार करून आता प्रिया ही रिक्षावाल्यांना आवाज देते आणि तेवढ्या समोरून एक रिक्षा येते. तर प्रिया आता थांबवते आणि म्हणते की हे बघा, थिएटरची जी मागची गल्ली आहे ना तेथे जायचं आहे. तर आता तो रिक्षावाला म्हणतो की चला तर सोडतो. आता दोघे घाईने रिक्षामध्ये बसतात. मैनावती म्हणते की चला लवकर चला, अहो दादा जरा लवकर करा, चला. त्यानंतर आता सायली इकडे अर्जुन दोघे आता खूप शोधाशोध सुरू करतात, कारण त्यांना तेथे काही क्ल्यू मिळतो की काय हे शोधायचं असतं. त्यानंतर आता सायलीला एक डायरी तेथे सापडते. सायली ती डायरी चेक करते आणि त्यात बबली नावाचा एक नंबर आहे आणि त्याखाली अननोन नंबर असं एक लिहिलेलं असतं. सायली मात्र ते पाहते आणि अर्जुन सरांना दाखवते की अहो हे बघा, बबली नाव आहे आणि त्या ठिकाणी मात्र अननोन असा नंबर आहे. तर त्यानंतर आता इकडे अस्मिताची आता चिडचिड सुरू असते. आता ती म्हणत असते की खरंच सचिनची मला एक गोष्ट खरंच पटत नाही, एकदा तू कामाला जर गुंतला तर अख्ख्या जगाला विसरून जातो. त्यावर आता पूर्णाई म्हणते की अगं अस्मिता काय बोलतेस, तुझं नवऱ्याचं त्याच्या कामावर प्रेम आहे हे तुला अजिबात आवडत नाही का? अस्मिता म्हणते की अजिबात नाही, कारण त्याचं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम असायला हवं. ते ऐकून आता कल्पनाला हसू येते आणि पूर्णाजीला सुद्धा. अस्मिता म्हणते की बघा ना, आता मी त्याला मेसेजवर मेसेज करते, त्याचा रिप्लाय येणं हे सोडूनच द्या, पण अजूनपर्यंत त्याने काही मेसेज वाचलेले नाही. तर तेव्हा आता कल्पना म्हणते की हे बघ अगं, नवरा हा अगदी कामात असल्यानंतर त्याला डिस्टर्ब करायचं नसतं ग, त्याला वेळ मिळाल्यानंतर तो नक्की तुला फोन करेल. तेव्हा आता अस्मिताची ही चिडचिड बघून पूर्णाई म्हणतात की अस्मिता अगं ही चिडचिड जी सुरू आहे ती अगोदर बंद कर बरं. अगं या दिवसामध्ये तू आनंदी असायला हवं, तरच बाळ हे आहे ना तर ते तुझं हसरं होईल. तर कल्पना म्हणते की पूर्णाई हे बघा, अहो मी काय म्हणते, तर जेव्हा अस्मिताचं बाळ जन्माला येईल ना तर तेव्हा ते कपाळावर अगदी आठ्या अगदी उमटूनच जन्माला घेईल. तर पूर्णाई म्हणते की कल्पना काय हसतेस, अगं मी बरं असं होऊन देईल का? आणि हे बघ अस्मिता, आजपासून मात्र जे मी तुला सांगते तेच करायचं, सकाळी उठायचं आणि ध्यान करायचं आणि मग माझ्यासमोर प्राणायाम आणि मग योगासना करायची. तर कल्पना म्हणते की हो. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं पण पूर्णाजी. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की पण बिन काही नाही, आजपासून अस्मिता तू माझ्या ताब्यामध्ये आहे, त्यामुळे मी तुला जे सांगेल ते करावंच लागेल, आणि चल याची सुरुवात आतापासूनच करूया. तर अस्मिता म्हणते की नको नको पूर्णाजी, अगं नकोय ना. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात की नाही अस्मिता, स्टडी रूम मध्ये चल बरं. त्यानंतर आता इकडे प्रिया आणि मैनावती रिक्षाने येत असतात. तर आता सायली म्हणत असते की हे बघा अर्जुन सर, या नंबरवर फोन लावून बघा. अर्जुन म्हणतो की अगं सायली, हा लँडलाईन नंबर आहे, आजकाल मात्र हा नंबर कोणीही वापरत नाही. तर तेव्हा आता अर्जुन लगेच त्या कॉलवर फोन करतो, परंतु तो नंबर बंद लागतो. तर आता अर्जुन म्हणतो की नंबर बंद आहे. तर सायली विचारते की आता काय करायचं बरं. तेव्हा आता इकडे मात्र मैनावतीची खूप घाई सुरू असते. ती रिक्षावाल्या काकांना म्हणते की अहो चला ना लवकर, जरा पटपट. आणि आता येणारे जाणारे जे काही आडवे गाडीवाले आहे त्यांना ओरडत असते की जाऊन द्या आम्हाला हो बाजूला. प्रिया आणि आता मैनावती त्या रिक्षावाल्या काकांना रोड दाखवते इकडून घ्या म्हणून, आणि परत आता ओरडते की अहो दादा काय डुकू चालवता हो, जरा पटकन चला. तेव्हा आता हा रिक्षावाला ओरडतो की ए बाई जरा शांत बसा, नाही तर चालते व्हा. तेव्हा आता प्रियाला मात्र मैनावतीचा खूप राग येतो. प्रिया ती रागाने पाहत असते. तर आता ही मैनावती प्रियाला म्हणते की अगं बघ ना, हे बेन तर माझ्यावरच ओरडतं,
अगं सांग याला जरा समजून, तिकडे चोर मात्र माझं घर सगळं काही लुटून नेतील, तू सांग ना याला जरा फास्ट चालण्यासाठी. तेव्हा आता प्रिया म्हणते की आहो दादा चला जरा थोडंसं फास्ट चला. तेव्हा तो दादा म्हणतो की बरं ठीक आहे. प्रिया मात्र आता मैनावतीला शांत राहायला सांगते आणि आता सरळ चला हो जरा बाजूच्या साईडला चला लवकर, म्हणून रिक्षावाल्या काकांना खूप आता टेन्शन आणते. त्यानंतर आता इकडे अर्जुन आता चैतन्यला फोन करतो. तर चैतन्य म्हणतो की बोल ना अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य, मी तुला एक नंबर पाठवतो, लँडलाईन नंबर आहे तो आता नंबर बंद दाखवतोय, परंतु जेव्हा तो फोन चालू होता तेव्हा तो नंबर कुणाचा होता त्याबद्दलची सगळी माहिती आता मला हवी आहे. तर तेव्हा आता चैतन्य म्हणतो की हो मला फक्त आता त्या डेली म्हणजे फोनमधून जी काही माहिती आहे ती घेण्यासाठी फक्त 5 मिनिटं लागतील, फक्त 5 मिनिटं दे, मी सर्व काही माहिती घेतो. आता अर्जुन म्हणतो की इट्स ओके, फक्त 5 मिनिटात तू सर्व काही माहिती दे. आता चैतन्य म्हणतो की फक्त 5 मिनिटात मी तुला कॉल करतो. तर अर्जुन म्हणतो की चल सायली, तोपर्यंत आता 5 मिनिट आपण त्याच्या मेसेज येण्याची वाट बघूयात. त्यानंतर मात्र मैनावती आणि प्रिया मात्र घराच्या बाहेर येऊन पोहोचतात आणि त्या रिक्षावाल्याला तेथे थांबायला सांगतात आणि आता रिक्षाच्या खाली उतरतात. तेव्हा आता प्रिया रिक्षावाल्याला म्हणते की हे बघ ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. तर तो रिक्षावाला ठीक आहे असे बोलून निघून जातो. तर आता मैनावती आणि प्रिया मात्र अगदी घाईने समोर येतात. आता प्रिया ही रागाने आता दरवाजा उघडायला येते तर मात्र दरवाजाला कुलूप असतं. तेव्हा मात्र आता मैनावती तर फार हसते आणि म्हणते की शेवटी आपटलीस ना तू तोंडावर, मी तुला सांगत होते की इतक्या घाईने पुढे जाऊ नकोस, परंतु बघ ना अगं घराला तर कुलूप आहे. आता प्रियाला तर फार टेन्शन येते कारण अर्जुन आणि साई तर इकडेच येणार होते, परंतु आता ही नक्की येथे कुलूप कसं. तेव्हा मात्र आता मैनावती खुश होते कारण तिच्या घराला काही झालेलं नसते, परंतु ती विचार करते आणि म्हणते की आता मात्र त्या बबलीने मला फोन का केला असेल की घरामध्ये चोर शिरले म्हणून. तर प्रिया म्हणते की कोणीतरी येथे म्हणजे आलेलं असायला हवं होतं. आणि तेवढ्यात मैनावती आता तेथे शेजारी बसलेल्या पोराला विचारते की काय येथे कोणी आले होते का. तेव्हा आता ती मुलं म्हणतात की नाही येथे कोणीही आलं नव्हतं. तर प्रियाला आता टेन्शन येते की अर्जुन सायली नक्की कुठे गेले असतील, म्हणजे त्यांनी माझा हा सुद्धा प्लॅन फ्लॉप केला. तर तेव्हा मात्र आता मैनावतीला टीनाचा खूपच राग येतो आणि ह्या टीनाकडे बघतेच या पोरीने मात्र माझ्या जीवाची खूपच वणवण केली, म्हणून ती टीनाला फोन लावण्याचा प्रयत्न करते. कशाला फोन केला असेल काय माहिती. तर प्रिया लगेच आता मैनावतीला म्हणते की नका, तिला आता फोन करू नका, जाऊन द्या ओ, मस्करी केली असेल तिने, तिला कशाला विचारत बसतात. एकतर माझी गाडी सुद्धा रस्त्यामध्ये बंद पडलेली आहे. तर आणि चला असे म्हणून आता मैनावती आपल्या कुलपाला हात लावते आणि म्हणते की देवी लक्ष्मी माता अगं पाव जरा आणि तू आतमध्येच राहा असे बोलून आता ते दोघेही तेथून जायला निघतात. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली मात्र आपल्या गाडीमध्ये बसलेले असतात आणि त्या नंबरबद्दल कधी कळेल म्हणून वाट पाहत असतात. सायली म्हणते की अर्जुन सर अहो कधी चैतन्य भाऊजी आपल्याला त्या नंबरबद्दल सांगतील, तुम्ही एक फोन करा चैतन्य भाऊजींना आणि विचारा बरं. आणि तेवढ्यात आता चैतन्याचा फोन येतो. तर सायली तो फोन स्पीकरवर टाकायला सांगते. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की हो मला मिळालेला आहे, मी लगेच तुला पाठवितो. तर अर्जुन म्हणतो की हो लगेच पाठव. तेव्हा आता हा पनवेल मध्येच ऍड्रेस आहे हे मात्र आता चैतन्याने शोधून काढलेलं असतं. अर्जुन सायलीला सांगतो की हा तर पनवेल मधील ऍड्रेस आहे. तर तेव्हा आता सायली म्हणते की आपण ताबडतोब तिकडे जायला निघूयात, आता मात्र मी धीर नाही धरू शकत, म्हणून घाईने दोघेही तिकडे जायला निघतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र जे काही ह्या सायलीच्या मावशीचा पत्ता आहे तर त्या पत्त्याच्या ठिकाणी मात्र आता अर्जुन आणि सायली येऊन पोहोचतात आणि आता तो फोटो आता मोबाईलमध्ये दाखवतात आणि म्हणतात की आता हा सदाशिव लोखंडे आणि मैनावती यांनी पाठवले होते का, तुम्ही हिला ओळखतात का. तेव्हा आता ही मावशी काही सांगायला तयार नसते. तर अर्जुन म्हणतो की मी पोलिसांना फोन लावू का आणि हे सर्व सांगू का. तर आता ती मावशी आहे तर ती कबूल होते आणि म्हणते की हो सदाशिव आणि मैना या दोघांनी तिला माझ्याकडे पाठवलं होतं. तर सायली विचारते की पाठवलं होतं म्हणजे काय. तर मावशी म्हणते की मला कामासाठी पोरा आणि पोरी लागत होत्या. सायली विचारते की कुठलं काम तुम्ही करत होता. तेव्हा आता ती मावशी सांगते की भीक मागायला लावायचे आणि पाकिट जे काही आहे पॉकेट वगैरे ते मारायला लावायचे. तेव्हा आता ते ऐकून आता सायलीला धक्काच बसतो कारण ह्या अशा सवयी आहेत त्या फक्त प्रियाला होत्या, प्रियाच्याच ह्या सवयी आहे, म्हणजे प्रियाच आता ह्या लोखंडाची मुलगी आहे की काय हे सत्य मात्र आता सायलीला समजते. तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.